शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलाने खून का केला? कारण ऐकूनच धक्का बसेल. डोक्यामध्ये वरवंटा घातला. काही प्रकरणे अत्यंत क्लिष्ट वाटतात, पण नंतर ते अगदी क्षुल्लक निघतात. तर काही प्रकरणे क्षुल्लक म्हणून दुर्लक्षली जातात. त्यामागे मोठे षडयंत्र असू शकते. त्यामुळे पोलिसांचा पूर्ण तपास होईपर्यंत हाती जे आहे त्यावरूनच निष्कर्ष काढले जातात. सांगली येथे एका संस्था चालकाचा खून झाला. अत्यंत क्षुल्लक कारणातून अल्पवयीन मुलाने हा खून केल्याचे दिसून येत आहे. तरीही काही प्रश्न निर्माण होत असून यामागे काही दुसरे धागेदोरे आहेत का, याचा एक कसून तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणाचा विचार करायला भाग पाडणाऱ्या या घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढील प्रमाणे आहे. पण तत्पूर्वी ही व्हिडिओ पुढे पाहण्याअगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. सांगली जिल्ह्यातील पलूस येथे संजय प्रभाकर परांजपे वय वर्षे 61 हे एका प्रतितयश संस्थेमध्ये संचालक आहेत. परांजपे वाडा येथे ते वास्तव्य करतात. त्यांच्या मालकीची गणेश सदन नावाची सदनिका देखील आहे. ही सदनिका त्यांनी भाडे तत्वावर दिली असून ते या सदनिकेच्या मागे राहतात. बुधवार दिनांक 18 मार्च 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता संजय परांजपे हे त्याच्या ॲक्टिवा स्कूटरवरून दोंडेराम महाराज यांच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी गेले. त्यांनी दर्शन घेतले आणि ते घरी आले. ते आपली स्कूटर सदनिकेच्या जागेमध्ये पार्किंग करत असताना पोलीस येथील त्यांच्या ओळखीचा बालक सदनिकेच्या पार्किंग जागेमध्ये संशयास्पद हालचाली करताना आढळून आला. संजय परांजपे यांनी त्याला हटकले असता त्या बालकाने वाद घातला. त्या वादामध्ये त्या बालकाने संजय यांना ढकलून दिले. त्यासरशी ते डोक्यावर मागे पडले. त्यांच्या डोक्यातून रक्त आले. हे पाहून तो मुलगा घाबरला. त्याने पूर्ण ताकदीने संजय यांना पार्किंगमधील जिन्याखालच्या जागेमध्ये फरफडत आणून त्याने बटाटा सोलण्याच्या चाकूने संजय यांच्या चेहऱ्यावर, कानावर, गळ्यावर, नाकावर वार केले. ते ठार होताच तो बालक तिथून पळून गेला. तिकडे संजय घरी का आले नाहीत म्हणून शोध सुरू झाला. परांजपे यांच्या घरच्या लोकांनी सदनिकेमध्ये शोध घेतला असता ते रक्ताच्या थराळ्यामध्ये पडल्याचे दिसून आले. या घटनेनंतर पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम आणि सहकारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून संजय परांजपेचा मृतदेह विच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पाठवण्यात आला. संजय परांजपे खुनाबाबत त्यांचा मुलगा मंदार संजय परांजपे यांनी फिर्याद दिली. गुन्हा रजिस्टर नंबर 59/2026 भारतीय न्याय संहिता कलम 103(1) 238 नुसार गुन्हा दाखल झाला. प्रभारी उपअधीक्षक सचिन थोरबोले, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, उपनिरीक्षक महादेव पोवार, कुमार पाटील, पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम यांनी तपास सुरू केला. फिर्याद ही अज्ञात व्यक्तीविषयी होती. तपास सुरू झाला. 2 दिवसामध्ये विविध तर्क लावून माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला, तरी माहिती मिळेना. शेवटी सदनिकेच्या आसपासच्या नागरिकांची माहिती गोळा केली असता सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाला एक संशयित बालक नजरेस पडला. त्याच्या हाताला जखमा झाल्या होत्या. त्याची चौकशी सुरू करताच त्याने संजय परांजपे खुनाबाबत कबुली दिली. परांजपे यांच्या मालकीची गणेश सदनिका आहे. त्यामागील बाजूस हा बालक राहत होता. तो रिकाम्या वेळेमध्ये सदनिकेमध्ये येऊन चाचपणी करून गेटवरून त्याच्या घरी निघून जायचा. हे बिनबोबाट चाललेले होते. दिनांक 18 मार्च 2026 रोजी नेमका हा बालक संजय यांच्या नजरेस पडला आणि त्यांनी त्या बालकाला मज्जाव केला. त्यानंतर त्या बालकाने जटापट केली. त्यावेळी त्या बालकाने संजय परांजपे यांना ढकलून दिले. त्यांच्या डोक्यातून रक्त येऊ लागताच ते आपल्या घरी सांगतील या भीतीने त्या बालकाने जिन्याजवळ संजय यांना फरफटत आणले. त्यांच्यावर बटाटा सोलण्याच्या चाकूने वार करून यम सदनी पाठवले. 2 दिवस सांगली पोलीस गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार, कुमार पाटील, विक्रम खोत, सागर लवटे, मच्छिंद्र बर्डे, अनिल कोळेकर व सहकार्याने बरीच मेहनत केली. शेवटी संशय नजर आणि त्यानंतर त्या बालकाची चौकशी करताच संजय परांजपे खुनाचा गुन्हा उघडकीस आला. मात्र तो अल्पवयीन मुलगा रात्रीच्या वेळी का आला होता, कोणाकडे आला होता, त्याचा उद्देश काय होता
तसेच त्याच्याजवळ एखाद्याचा जीव घेण्यासारखे शस्त्र कसे होते याचा तपासही होणे आवश्यक आहे। संजय परांजपे खून प्रकरणाचा तपास सांगलीचे अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपअधीक्षक सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, पोलीसचे पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम, LCBचे उपनिरीक्षक महादेव पोवार, कुमार पाटील, हवालदार सागर लवटे आणि इतर सहकाऱ्यांच्या मदतीने पुढील तपास सुरू आहे।